बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 111 कोटी चोरण्याचा प्रयत्न झालाय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार विभागातला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा हा प्रयत्न रोखण्यात यश आलं। कंत्राटदारांकडून जमा झालेली अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विभागात या संदर्भात आता अंतर्गत चौकशी सुरू आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार विभागातील अधिकाऱ्यांकडून 111 कोटी रुपये चोरण्याचा प्रयत्न झाला। बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर चोरीचा प्रयत्न रोखण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची अनामत रक्कम जव्हार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होती। ही रक्कम चोरण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आणि काही राजकीय व्यक्तींकडून करण्यात आला। याच प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागात अंतर्गत चौकशी सुरू आहे। ओबी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून ही अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही कंपनी विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष निलेश पडवळे यांची आहे। या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलंय, राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना जणू भस्म्या झालाय की काय अशी चक्रावून टाकणारी प्रकरणं समोर येत आहेत। बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा दरोडा वाचला हे नशीब म्हणावं लागेल। पण यावरून सरकारचा प्रशासनावर काही वचक धाक भीती आहे की नाही असा प्रश्न पडतोय। प्रशासनातील अधिकारी राजरोसपणे असे बिग शॉट मारत असतील तर देवाभाऊ अधिकाऱ्यांना तुमची भीती उरली नाही का? या सरकारी कार्यालयात बसलेल्या या दरोडेखोरांवर दरोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। 26 नोव्हेंबरला सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण करण्यात आली होती आणि आता मारहाण करणारे आरोपी अटकेत आहेत। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाजपवर गंभीर आरोप पाहायला मिळतात। पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केलाय। निवडणुकीआधी 2000 निवडणुकीनंतर 3000 पोहोचवले जात असल्याचा आरोपही धानोरकर यांनी केला। राजुरा विधानसभेत प्रचाराला गेली असताना सगळ्या त्या ठिकाणी नगरसेवकांनी सांगितलं की 2-2 हजाराचं टोकन हे प्रत्येक मतदारापर्यंत गेलं आहे आणि ते टोकन असं आहे की 2000 आता घ्या आणि 3000चं टोकन आहे। निवडणूक झाली जसं मतदान झालं त्या दिवशी 3000 रुपये तुम्हाला परत मिळेल, म्हणजे 5000 रुपये मतदान हे विकत घेण्याचा प्रकार हा राजुरा विधानसभेत होत आहे आणि तोच प्रकार या बल्लारशा मतदारसंघात देखील ते चालू करण्याचा प्रयत्न नक्की या ठिकाणी करणार आहे। किशोर पाटील यांच्या मतदारसंघात सर्व उमेदवार दारू आणि जुगारवाले आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली। भाजपच्या काही नेत्यांना इथला विकास दिसत नाही असं किशोर पाटील यांनी म्हटलं। गिरीश महाजन यांच्या टीकेला किशोर पाटील यांनी पलटवार करत उत्तर दिलं। या शहराचे सूत्र नेतृत्व आम्ही दारू सट्टा पत्ता रेतीवाल्याकडे देणार आहोत का? एकदा तुम्ही खाऊन मटण पिऊन दारू काय भेटेल, 1000 रुपये भेटेल, 500 रुपये भेटेल, 2000 रुपये देतील, पण 5 वर्ष आम्ही आमच्या गावाचं सगळं नेतृत्व अशा लोकांच्या हातात देणार आहोत की ज्यांनी गावात विकून टाकावं। काय अपेक्षा करणार आपण तिथे कामाची आणि काय ते कामं करणार आहेत? काही भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या भडगाव शहरामध्ये विकास दिसत नाही, इथं सगळं भकास आहे। पण त्यांना माझं आव्हान आहे की इलेक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला आमंत्रित करतो आणि एक चांगल्या प्रकारचा VIP चष्मा तुम्हाला देतो। माझा चष्मा लावला की तुम्हाला या जनतेचा विकास, या भडगाव शहराचा विकास आपल्याला दिसेल। तोपर्यंत तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला या शहराचा विकास दिसणार नाही। पण पुढच्या घडामोडीकडे, ज्याच्यासाठी माझं घर फुटलं तोच आज माझ्या विरोधात उभा। धनंजय मुंडे यांनी नाव न घेता दीपक देशमुख यांच्यावर टीका केली। दीपक देशमुख धनंजय मुंडे यांचे एक खंदे समर्थक होते। दीपक देशमुख यांची पत्नी पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे। आज तक 1 साल विधानसभा होने के बाद से लेकर जिस तरीके से अपने शहर को परली को बदनाम करने की कोशिश की है, मैंने कहीं कहा था कि आपके सफर में मैंने खामोश रहना पसंद किया क्योंकि बिना कुछ किए ही गालियां इतनी खाई। जो नगर अध्यक्ष के लिए खड़ा है, जिसकी जान मैंने बचाई, जिसके लिए मेरा घर फूटा, आज वो अगर मुझसे बेईमान होता है
मैं आपके सामने क्या बोलूं? क्या बोलूं? उसने तो भगवान को भी नहीं छोड़ा, मंदिर पे हाथ लगा। लोकसंख्येच्या बाबतीत कुणी आपल्याला गाठू शकत नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी जेजुरीतल्या सभेत केलं. तर 1 किंवा 2 अपत्यांवरच थांबा असा मुश्किल सल्ला सुद्धा त्यांनी उपस्थितांना दिला. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी आपण होतो. आज आपण 140 कोटी झालो. 35 चे 140 कोटी पुढे आपल्याला त्याच्यामध्ये गाठू शकत नाही. चायनाला आता मागे टाकायचं ठरवलं. पुढे 1-2 अपत्यावर थांबा, फार काही पलटण वाढवण्याच्या भानगडीत पडू नका. देवाची कृपा, लोक म्हणतात देवाची कृपा. आता देव म्हणतो कुठली रे माझी कृपा. आता काही महाभाग मला भेटतात. म्हणलं अरे तुला 3 मुलं आहेत की रे? नाही म्हणले दादा 2च मुलं रेकॉर्डला दाखवली, 3रं भावाला दत्तक देऊन टाकले. अरे पण तुझ्या पोटी जन्माला आले दत्तक काय दिलं? असलं पण काही जण करतात. असं नकारे करू. तर शिर्डीत सभेत पोहोचण्यासाठी शिंदेंची धावाधाव झाली. कालच्या संगमनेर इथल्या सभेत अवघी 5 मिनिटं असतानाच एकनाथ शिंदे सभास्थळी पोहोचले. आचारसंहितेची वेळ मर्यादा पाळण्यासाठी शिंदे आणि पोलिसांची धावपळ झाल्याचं पाहिलं. तर सभेची वेळ पाळण्यासाठी, आचारसंहितेची वेळ मर्यादा पाळण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या पोलिसांची ही अशी धावपळ झाल्याचं पाहिलं.